दिवस आपण पाहतोय. आणि आता काहीशे संघ आता मात्र शिल्लक उरलेत. त्यामध्ये न्यू झरीमध्ये निंबवली संघ असेल या सामन्यातील विजेता संघ त्यांच्याशी फाईट करेल सेमीफायनल क्रमांक 2. आणि तिथून जो संघ जिंकेल तो संघ फाईट करेल दानबाव शिवतेज दानबाव या संघाच्या अगेन्स्ट फाईट करेल. ओ डायरेक्ट हिटची संधी परंतु समोर तिन्ही यष्ट्या सरळ लाईन मध्ये होते. अनुषंगाने हिट झालं नाहीये परंतु एक चिकी सिंगल धाव फलकावरती घेतली जाईल. आणि आता मात्र श्री गणेशा होत असताना धाव संख्येचा स्ट्राईक खेळला असं वाटत आता कुमार गुंडला आपण पाहतोय. मागील मॅच मध्ये चांगली इनिंग साकारली होती. व्यवसाय क्रिकेट देखील चांगला खेळला. आता इथून या मॅच मध्ये त्याला देखील चांगली बॅटिंग करावी लागेल समोर. परंतु विचार केला गोलंदाज यशचा मागील मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचा मानकरी तो ठरला होता. चांगली गोलंदाजी केली होती. 8 धाबा खर्च करत एक विकेट देखील घेतली होती. आणि आता मात्र गोलंदाज यशला आपण पाहतोय. चांगली बॅटिंग चांगली इनिंग साकारावी लागेल. आणि आता मात्र क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना देखील चेंज केली जाते. अगदी स्क्वेअर लेगला आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षक तैनात केलाय. त्याचबरोबर समोरच्या दिशेने अगदी वाईडिश लॉंग ऑन लेग क्षेत्ररक्षक आहे. 2 क्षेत्ररक्षक सीमा रेषे लागत. आणि आता स्ट्राईकला कुमार गुंड फुलटा चेंडू फ्लिक केलाय. फ्लिक ऑन द रिक्स बॅकवर्ड स्क्वेअर लेग बॉडी लाईनच्या बाहेर कुमारच्या बॅट मधून हा दमदार चौकार. चौकार इथून मात्र आलाय. नवीन बॉल मधाशात मध्ये दिला जातोय कारण की कुठल्याही क्षणाला चेंडू हरवला फुटला तर नवीनच बॉल दिला जाईल. आणि नवीन बॉल मधाशात मध्ये आलाय परंतु मॅच बॉल देखील आलाय. क्या बात आहे. व्हॉलेंटियर्सचं देखील कौतुक असेल. नवीन बॉल येतोय आणि आता धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिली तर 5 धावा आहेत. सुरुवात झाली आगाज झालाय धावसंख्येचा. OV11 जय पारदेव क्रिकेट संघ कोवे आता मात्र या स्पर्धेतून बाहेर झाला कारण की मागील वर्षामध्ये 3ऱ्या क्रमांकाचा पारितोषिक त्यांनी पटकावला देखील होता. ओ रायझिंग अँड सरप्राइजिंग हा चेंडू आलाय डॉट. चांगली गोलंदाजी राहिली. आता मात्र हा निर्धाव चेंडू मधाच्या आतमध्ये फेकला जातोय. 5 धावा धावफलकावरती 4 चेंडू फेकलेत. आणि आता 2 चेंडू इथून मात्र फेकावे लागतील गोलंदाजाला देखील. फुलटॉस परंतु आता यावेळेस मिस टायमिंग आणि महत्वाची विकेट कुमार गुंडला बाद केलाय. क्या बात आहे. कमालीचा पलटवार झालाय. टीम सोरगाव या संघाचा रन मशीन ऑफ भिनार कुमार गुंड बाद.
पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. 5 धावा, महत्वाची विकेट्स. यशने आता इकॉनॉमिकल गोलंदाजी केली आहे. मागील मॅच मध्ये फक्त 8 दिल्या होत्या, आता 5 दिल्यात. आता निखिल वरती जबाबदारी आहे. देखील गोलंदाजी ट्रॅक वरती सज्ज झालाय. समोर ॲज अ बॅटर दिनेश असेल. दिनेश देखील संघर्ष करतोय पहिल्या मॅच मध्ये. वेळेच्या बाबतीत देखील सूचना आयोजकांनी दिल्यात, कारण की आता 4 वाजलेत, अजूनही भरपूर मॅचेस खेळवायचे बाकी आहेत. 3 मॅचेस अजूनही शिल्लक आहेत. त्या अनुषंगाने इथून मात्र वेळ आपण देखील वाचवा. कुठल्याही संघावरती बॅड लाईटचा इफेक्ट होऊ नये त्या अनुषंगाने आयोजकांनी देखील दक्षता घेतली जरूर. परंतु आता इथून मात्र जो संघ सामना जिंकेल तो संघ एका ट्रॉफीचा हकदार बनेल, यात मात्र शंका नाही आहे. गोलंदाज तयार, गोलंदाजी ट्रॅक वरती. ओ निखिल वरती पलटवार, मिस्टामिंग, आणि इथे मात्र आणखी एक विकेट. मैदानाच्या आतमध्ये कमालीची गोलंदाजी सुरू आहे निखिलच्या वतीनं. पहिल्या चेंडूवरती दिनेशच्या खेळीचा अंत. दिनेश बॅक टू द पवेलियन. बाद होत आहेत एका पाठोपाठ एक. फलंदाज आता मात्र तंबूच्या आशेला जात आहेत, आणि आता सध्याच्या घडीला आपण विचार केला तर धावांवरती ब्रेक लावला. 5 धावा धावफलकावरती इथून कमबॅक करावा लागेल. नवीन बॅटर मधाच्या आतमध्ये आता मात्र अक्षय येतोय. अक्षयवरती ही जबाबदारी असेल, जबाबदारीनं त्याला देखील खेळावं लागेल. परंतु समोर गोलंदाज, गोलंदाजी ट्रॅकवरती निखिल ज्याने पहिल्या चेंडूवरती विकेट घेतली. फुलटॉस बाशी आतलीकडे लागली होती. पुनश्चा डॉट बॉल येतोय. आता चांगलं प्रदर्शन करतोय मैदानाच्या आतमध्ये टीम आई गावदेवी सोर. कमालीचं प्रदर्शन, कमालीची मॅच. शांत ठेवलं जातोय टीम भिनारच्या फलंदाजांना. हो आता मात्र लाऊड अपील, परंतु पंच सहमत नाहीयेत, आणि लेग बायशी एक धाव फलकावरती जोडली जाईल. चांगली गोलंदाजी राहिली आहे, मोठा फटका मारू दिला जात नाहीये. परंतु आता स्ट्राईक एंडला हेमंत हरड आहे. हेमंतला चांगली बॅटिंग करावी लागेल. धावांचा आलेख उंचावावा लागेल, कारण की आता धावसंख्येवरती आपण पाहिलं तर फक्त 6 धावा फलकावरती आहेत. 3 षटकांची मॅच आहे, लिमिटेड षटकांची मॅच आपण पाहतोय. आणि इथे मात्र लिमिटेड ओव्हर्स मध्ये जास्तीत जास्त नव्हे तर 35 ते 40 धावा देखील बनवणं गरजेचं आहे. परंतु सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर 6 धावा बनल्यात. 9 चेंडूंचा खेळ झालेला आहे. उर्वरित 9 चेंडूंचा खेळ आता मात्र शिल्लक असेल, आणि हेमंत हरड वरती ही जबाबदारी आहे. परंतु समोर ॲज अ बॉलर देखील चांगली गोलंदाजी करतोय. हो व्हॉट अ बॉलिंग, कमालीची गोलंदाजी. स्विंग पाहायला मिळाला, लेंथ खेचली, बॅक ऑफ द हँड चेंडू पिच केला, आणि त्याच्यावरती इथे मात्र बीट केलं हेमंत हरडला. ऍक्शन रिप्लाय मध्ये देखील आपण पाहू शकतो की कशा पद्धतीचा हा चेंडू मधाच्या आतमध्ये फेकला गेला. चांगली इनिंग साकारली आहे गोलंदाजाच्या वतीनं. निखिलनं चांगल्या गोलंदाजीचा प्रदर्शन केलंय. हो आता पुढेशा इथे मात्र चेंडू हवेत आहे. हो हो व्हॉट अ कॅच, व्हॉट अ जजमेंट. कमालीचं जजमेंट राहिलं आहे. क्षेत्ररक्षक विकीच्या माध्यमातून फलंदाज हेमंत हरड करून अपेक्षा होत्या, परंतु अपेक्षांचा बंद झाला, आणि हेमंत हरड देखील तंबूच्या दिशेनं. कमालीची गोलंदाजी राहिली आहे. कमालीचा सामना आपण पाहतोय. नवीन बॅटर आता मधाच्या आतमध्ये जयेश आलाय, आणि या षटकातील आता मात्र हा अंतिम चेंडू असेल. निखिलने देखील चांगली गोलंदाजी केली आहे. अंतिम चेंडू शिल्लक आहे, आणि 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिली तर तत्पर 13 धावा धावफलकावरती जोडल्या जातात. कमालीचं प्रदर्शन, कमालीची मॅच, कमालीचा सामना राहिला आहे, आणि आता मात्र उर्वरित 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 6 चेंडू आता मात्र नक्कीच इथे मात्र शिल्लक असतील.
अंतिम दिवस मेगा फिनाले आपण पाहतोय. मागील वर्षामध्ये देखील आपण पाहिलं तर अंतिम दिवसामध्ये काही सामने, शेवटच्या अंतिम सामने आपण पाहिलं तर ड्रोनच्या माध्यमातून देखील कव्हर केलं होतं. समृद्धी महामार्ग देखील दाखवला गेला होता आणि अनेक उझरली गाव देखील दाखवला होता. परंतु आज देखील इथे ड्रोन आपण पाहतोय, त्यांचं देखील कौतुक असेल. परंतु जाऊयात मार्चच्या दिशेनं. आता जिंकण्याचं समीकरण आपण पाहू शकतो. तर 13 धावा बनल्यात. अजूनही किती धावांपर्यंत मजल मारेल टीम भिनार हे देखील पाहावं लागेल. आता 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. येणारे 6 चेंडू निर्णायक असतील. गोलंदाजी ट्रॅक वरती, गोलंदाज करण वरती ही जबाबदारी आहे. जबाबदारी जरूर स्वीकारली आहे क्षेत्ररक्षकांनी देखील आणि गोलंदाजांनी देखील. आता कमबॅक करावं लागेल बॅटर्सला देखील. हो, चांगली गोलंदाजी. आडव्या बॅटने ऑनसाइडला मारण्याचा प्रयत्न झालाय. क्षेत्ररक्षकांचं मी तर म्हणेन युवराज कौतुक करावं लागेल, कारण की चांगलं क्षेत्ररक्षण करतात. याचा अर्थ असा होतो की दररोज ते प्रॅक्टिस करतात. सराव जरूर असेल यात मात्र शंका नाहीये, कारण की सध्याच्या घडीला एकही कॅच ड्रॉप झाली नाहीये आणि फेके देखील ॲक्युरेट पाहायला मिळतोय. असं म्हणतात ना, प्रॅक्टिस मेड मॅन परफेक्ट. सराव तुम्हाला मजबूत बनवत असतो आणि तेच मधाच्या आतमध्ये आता बनवलं जातोय सौरगाव या संघाला, कारण की महत्वाच्या झेल देखील टिपल्या. गोलंदाजी अचूक टप्प्यावरती होत्या आणि त्याला क्षेत्ररक्षक देखील साथ देत आहेत. आणि आता मात्र अंतिम 5 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिली तर 14 धावा. समोर ॲज अ बॅटर सज्ज असेल स्ट्राईक एंडला. जयेशवरती जबाबदारी. हो, रायझिंग अँड सरप्राइझिंग. हा चेंडू देखील आलाय डॉट. सातत्याने इथे मात्र व्हेरिएशन पाहायला मिळतात गोलंदाजीच्या जोरावरती. गोलंदाजांचा या ठिकाणी मात्र चांगलं प्रदर्शन राहिलंय. मागील दोन्ही सामन्यामध्ये कौतुकास्पद कामगिरी सोरगाव संघाच्या वतीनं आपण पाहिली होती, परंतु आता देखील ते चांगलं कार्य करतात. गोलंदाज तयार, ऑन दी मार्क. ओ, मिस टायमिंग आहे. आता संधी झेलची. हो हो, क्षेत्ररक्षक आले, तिथे झेल टिपलाय. पाहावं लागेल नक्की दुखापत झाली की काय. कॉलिंग देणं गरजेचं होतं. पाणी आपण घेऊन जा, लगेचच पाणी घेऊन जायचंय. दोन्ही नक्की क्षेत्ररक्षकांमध्ये थोडंसं चुकीचं कॉल झालं होतं, कारण की आपण पाहत अगदी डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं क्षेत्ररक्षक वेगाने आले होते. आता जर दुखापत झाली असेल तर युवराजला मैदानाच्या आतमध्ये जावं लागेल. युवराज, संधी तुझ्यासाठी देखील असेल क्षेत्ररक्षणाची, परंतु आता पाहावं लागेल नक्की घडलंय काय मैदानाच्या आतमध्ये. संधी मिळाली लगेच तो देखील तयारच आहे. सध्या स्मित असे त्याच्या चेहऱ्यावरती देखील असेल, परंतु आता सध्याच्या घडीला चांगलं क्षेत्ररक्षण देखील राहिलं आहे संघाच्या वतीनं. धावसंख्या धावफलकावरती 14 धावा आहेत आणि आता उर्वरित 3 चेंडूंचा खेळ आता मात्र शिल्लक आहे. अनिल वखारे यांचं देखील आगमन झाले. त्यांच्या वतीने या स्पर्धेसाठी पाण्याची व्यवस्था झाली. आपलं देखील आभार असेल. या आपण मंचावरती आपलं सहर्षार्थिक स्वागत असेल. पायशॉन होते पुण्याच्या. आता मात्र जास्तीची दुखापत जरूर झाली नाहीये क्षेत्ररक्षकाला. थोडंसं मित्रांनो आपण देखील शरीराला सांभाळून खेळत जा, कारण की आपल्याकडे आपण पाहिलं तर भरपूर मॅचेस शिल्लक आहेत, भरपूर स्पर्धा आपल्यासाठी शिल्लक आहेत. 3 चेंडूमध्ये 3 विकेट घेतले तर बालचंद्र कामेरे यांच्याकडून 1000 रुपयाचे कॅश प्राइज जरूर आहे, परंतु आता इथे चांगली गोलंदाजी राहिली आहे. मोठे फटके मारू दिले जात नाहीयेत. एक मिळेल एका धावेसाठी आता संघर्ष सुरू होतोय. पंधरा धावा धावफलकावरती आता पाहायला मिळतात आणि अंतिम आता चेंडू शिल्लक आहेत 2. कमालीची बॅटिंग, कमालीची गोलंदाजी राहिली आहे. गोलंदाजांनी आता मात्र बोलबाला केला. 15 धावा धावफलकावरती आहेत. अंतिम 2 चेंडू इथून मात्र शिल्लक असतील. गोलंदाज तयार, गोलंदाजी ट्रॅक वरती. हो, हा फटका देखील फसलाय. डाऊन दी बॉल. हो, यष्टीरक्षकाने चुकी केल्या आणि झेल ड्रॉप. 1 धाव जरूर मिळेल. साधा सोपा झेल होता, परंतु एकेका धावेचं महत्व आहे. तर सामना एका धावेसाठी आला तर मग युवराज कुठेतरी मॅच इथे या एका धावेने कुठेतरी बॅकफुटला जावं लागेल.
परंतु धावसंख्येचा विचार केला तर फक्त 16 धावा धावफलकावरती जोडल्यात. बराच वेळ चेंडू हवेत होता. झेल घेण्याची संधी देखील होती. सेकंड अटेम्प्टला झेल ड्रॉप झाला आणि आता अंतिम एका चेंडूचा खेळ शिल्लक आहे. धावसंख्या धावफलकावरती 16 रन्स ऑन दी बोर्ड. लॉट्स ऑफ 4 विकेट्स टीम फिनार. आणि आता अंतिम चेंडू असेल. जो संघ इथून जिंकेल तो संघ न्यू झरीमरी निंबवली या संघाच्या अगेन्स्ट फाईट करेल. ती मॅच SF2 सेमीफायनल क्रमांक 2 या स्पर्धेशी पाहायला मिळेल. आणि तिथून जो संघ जिंकेल तो मात्र नक्कीच दानबाव या संघाच्या अगेन्स्ट मेगा फिनाले मध्ये पाहायला मिळेल. फुलटॉस चेंडू, खराब चेंडू, त्याच्यावरती इथे मात्र मोठा फटका मारलाय. परंतु एक तर कंप्लीट झाले, दुसरीचा प्रयत्न होतोय आणि पाहता पाहता 2 धावा कंप्लीट. आणि अशा पद्धतीनं 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. आणि 3 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिली तर 17 धावांनी जिंकण्यासाठी फक्त 18 बनवायच्या. आपण पाहिलं तर एक पंजा देखील गेला होता. 5 धावा गेल्या होत्या. त्या 5 जर वगळल्या असतं तर अजूनही जिंकण्याचं समीकरण वेगळं असतं. 18 धावा बनलेल्या आहेत. आमचे स्कोरर आमच्यापर्यंत माहिती पोहोचवतात. 18 बनल्या, तुम्हाला 19 बनवाव्या लागतील जिंकण्यासाठी. कारण की पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तर 5 धावा आल्या, दुसऱ्या षटकामध्ये 8 धावा आल्या आणि या षटकामध्ये आपण पाहिलं तर 5 धावा आल्या. याचा अर्थ असा की 18 धावा बनल्यात. 5, 8, 13 आणि ह्या 5 धावा 18 धावा जरूर बनल्यात. आणि आता मात्र जिंकण्याचं समीकरण 19 धावांचा असेल. चला आपण लगेचच क्षेत्ररक्षण लावून घ्या आणि इथून मात्र दोन्ही बॅटर्स मध्ये पाठवायच्या. थोडीशी संधी आपल्याकडे असेल, वेळ असेल, वेळ आपण देऊयात आमच्या डीजे मास्टरला. ऐकूया त्यांच्या माध्यमातून एक सुमधुर संगीत. येस, ओ टू डीजे. चला आपण बॅटर्स पाठवायचं आहे. संजयजी गोंदले यांचं देखील आगमन झालंय. चला आपण या ठिकाणी मात्र क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं. सलामीची जोडी मधाच्या आतमध्ये पाठवायची आहे. जास्तीचा वेळ आता मात्र आपण घेऊ नका, विनंती असेल, कारण की अजूनही 2 मॅचेस शिल्लक आहेत. गोडसेची समाजसेवक गुरुनाथजी कांबेरे आपण जर इथे उपस्थित असाल तर आपण देखील आमच्या मंचावरती या. आपलं देखील या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक सरसे हार्दिक स्वागत असेल. जिंकण्यासाठी 19 बनवायच्यात. सलामीची जोडी आता मधाच्या आतमध्ये दाखल होतोय. यस, योगेशजी मगर आमचे या ठिकाणी मात्र उपस्थित होतात. या योगेशजी आपलं देखील सरसे हार्दिक स्वागत असेल. एक महत्त्वाची अनाउन्समेंट तुमच्या सर्वांसाठी. या क्रीडांगणावरती पुनश्च एक मोठी स्पर्धा आपल्या सर्वांच्या भेटीसाठी येत्या 5 फेब्रुवारी ते 5 फेब्रुवारी ते 8 फेब्रुवारी या कालावधीमध्ये जय हनुमान क्रिकेट संघ ओझरले आयोजित भव्य दिव्य क्रीडा स्पर्धा आपल्या सर्वांच्या भेटीसाठी येणार आहे. आणि 50,000ची ती स्पर्धा असेल. क्या बात आहे. आणि नक्कीच सर्व आमच्या संघांना देखील विनंती असेल, पुनश्च या क्रीडांगणावरती तुम्हाला खेळायचं असेल तर त्या स्पर्धेमध्ये अवश्य आपण देखील सहभाग नोंदवायचा आहे. 5, 6, 7 आणि 8 फेब्रुवारी या कालावधीमध्ये ही स्पर्धा या क्रीडांगणावरती आपल्याला पाहायला मिळेल. चला आपण मॅचला सुरुवात करायची. सलामीची जोडी मधाच्या आतमध्ये आपण पाहतोय
निखिल आणि साहिल ही जोडी आपण पाहतोय. साहिल स्ट्राईक हँड वरती आहे आणि आता गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज हेमंत हरड वरती जबाबदारी असेल. धाबा जरूर कमी झाल्यात परंतु हेमंतकडे ती जबाबदारी दिली आहे. गेम ऑन. पहिला चेंडू हेमंत हरड ऑन दी मार्क. हो, चांगलं सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळतोय. हलक्या हाताने सॉफ्ट हँडने खेळले. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. धाबा वाचवणं गरजेचं होतं परंतु बॅकअप तिथे नव्हता आणि तत्पूर्वी इथे मात्र जिथे सिंगल होते तिथे मात्र या 2 धावा वेगाने पूर्ण केल्या जातात. जर मॅच जिंकली युवराज तर एक ट्रॉफी जरूर मिळेल आणि त्याच्यावरती तुमचं फोटो सेशन देखील होईल, यात मात्र शंका नाही. परंतु हा मॅच हा सामना जिंकणं गरजेचं आहे कारण की दुसऱ्या बाजूने टीम भिनार आपण पाहतोय. गोलंदाजांनी पवित्रा घेतला होता आक्रमकतेचा आणि तो सफल देखील राहिलाय. चांगली गोलंदाजी राहिली आहे परंतु आता फलंदाजांना देखील सेन्सिबल क्रिकेट खेळावं लागेल. बॉल टू रन इक्वेशन आहे. आता 17 चेंडू आणि जिंकण्यासाठी 17 धावेची आवश्यकता. पुढील मॅच न्यू जरीमरी संघ देखील इथे दाखल होतोय. किरणजी गोंदले असतील, उमेश केणे असतील, निखिल केणे असतील, सर्व आता खेळाडू आता मात्र मैदानाच्या दिशेने वाटचाल करतात. त्यांचे पाठीराखे देखील आता मात्र इथे प्रस्थान करतात कारण की हकीच्या अंतरावरती असणारा निंबवली गाव आणि आता सेमीफायनल क्रमांक 2 मध्ये त्याला आपण इन ऍक्शन मध्ये देखील पाहणार आहोत. एक धाव आली आहे. धावसंख्या धावफलकावरती 3. जिंकण्यासाठी अजूनही धावा बनवायच्या त्या म्हणजे तब्बल 16 आणि चेंडू शिल्लक देखील असेल 16 मध्ये 16 बनवायच्यात. ओ इथे मिस्टामिंग आहे. झेलची संधी. हेमंत हरड डाऊन दी बॉल आणि पहिला विकेट, पहिली सफलता टीम मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. भिनाऱ्या संघाच्या वतीनं फलंदाज बाद सोरगाव संघाचा माघारी परतावा लागेल निखिलला. निखिल 0वरती बाद. तीन धावा धावफलकावरती आपण पाहतोय आणि विकेट देखील गेली आहे आणि आता उर्वरित 3 चेंडूंचा खेळ इथून मात्र शिल्लक असेल. 16 धावा अजूनही बडवायच्यात. यश नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. हेमंत हरड पुणेशा सज्ज होतोय. लेन खेचली आहे पुणेशा. इथे मिस्टामिंग जरूर होता परंतु एक धाव रोखू शकणार नाहीये. संधी होती क्षेत्ररक्षकांना परंतु नो मान्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला आणि तत्पूर्वी एक धाव धावफलकावरती जोडली जाते. धावसंख्या आता 4 वरती जाऊन पोहोचते. हेमंत हरडकरी नेहमीच आपण पाहिलं तर व्हेरिएशन आहे. गोलंदाजीच्या जोरावरती अनेक स्पर्धा त्यांनी गाजवल्यात परंतु आज आपण पाहिलं तर बॅटिंगच्या जोरावरती फारसं या ठिकाणी मात्र समीकरण करता आलं नाहीये टीम भिनारला. परंतु आता कमबॅक करावा लागेल या मॅचमध्ये. हो, लेन खेचली आहे. लाऊड अपील देखील होते परंतु पंच सहमत नाहीयेत आणि पंचांनी वाईट घोषित केलाय. येस, रिव्ह्यू घेतलाय, लगेचच चॅलेंज केलंय गोलंदाजी करणाऱ्या संघाने. येस, रिव्ह्यू घेतलाय गोलंदाजी करणाऱ्या संघाने. चेक केलं जाईल आमच्या टीव्ही अंपायरच्या माध्यमातून. DSC स्पोर्ट्सचे सर्वे सर्वा प्रसाद पाटील यांचं यांच्याकडून देखील या स्पर्धेला शुभेच्छा येतात. आपलं देखील सहर्ष हार्दिक स्वागत. येस, चेक केलं जातं टीव्ही अंपायरच्या वतीनं. येस, वाईट चेंडू असेल. अगदी आपण पाहिलं तर डोक्याच्या वरून चेंडू गेला होता. येस, मान्यवरांचं आगमन होतं. गाड्या येऊ द्या आमच्या आतमध्ये. चला आपण या षटकाच्या अखेरीस आता योगेश मगर यांचं देखील आगमन झालं. या योगेश दादा या. हो, आता मात्र हा चेंडू असेल डॉट. पंच तटस्थ आहेत आणि आमचे योगेश मगर यांचं आगमन झालं. वेलकम सर, हार्दिक स्वागत असेल. पंचावरती या.
प्रसादजी पाटील DSC स्पोर्ट्स शी सर्वे सर्व आहेत आणि त्यांचं देखील इथे आगमन होतंय. आता रिव्ह्यू नसणार आहे अंपायर्स, या गोष्टीची आपण नोंद घ्या. रिव्ह्यू बॅटिंग करणाऱ्या संघाने घेतलाय का? मग या आधी रिव्ह्यू कोणी घेतला होता? अंपायर्सचा होता का? गोलंदाजी करणाऱ्या संघाने. असं चला, दोन्ही संघांसाठी एक एक रिव्ह्यू आहे आणि त्याचा युटिलायझेशन सुरू आहे सध्याच्या घडीला. कारण की आधी आपण पाहिलं तर गोलंदाजी करणाऱ्या संघाने घेतलं होतं, आता बॅटिंग करणारा संघ इथे रिव्ह्यू घेतोय. टेक्नॉलॉजी आणि टेक्नॉलॉजीचा इथे पुरेपूर फायदा घेतला जातोय. वाईट दिला नाहीये पंचांनी, त्या अनुषंगाने इथे मात्र हा देखील वेस्ट आपण पाहिलं तर अतिरिक्त बाउन्स, त्या अनुषंगाने पंचांनी सरळ नो दिला. कारण की हा आपण पाहिलं तर 1 फॉर दी ओव्हरचा इशारा पंचांनी याआधी तुम्हाला दिला होता. त्या अनुषंगाने हा सेकंड बाउन्स आपण पाहिला आणि आमचे प्रसादजी पाटील DSC स्पोर्ट्सचे सर्व यांचं आगमन झालंय. वेलकम, आपलं मनपूर्वक सरसे हार्दिक स्वागत असेल. मंचावरती येऊन विराजमान व्हायचंय. प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांचं देखील कामगिरी असते. हो, आता पाहावं लागेल. आता पंचांनी पुनश्च नो दिला. सातत्याने आपण पाहिलं तर शोल्डरचा इथे वापर करतोय हेमंत अरड आणि अतिरिक्त बाउन्स इथे मात्र हाताळण्याचा प्रयत्न होतोय आणि सातत्याने इथे मात्र अवांतरच्या स्वरूपाने धावा येतात आणि धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिली तर 7 धावा आहेत. फ्री हिट कंटिन्यू असेल. साहिल स्ट्राईक हँडला आणि आता मात्र इथून जो संघ जिंकेल तो संघ निंबवली या संघाच्या अगेन्स्ट फाईट करेल. आज निंबवली संघ इन ऍक्शन मध्ये. आता मात्र चांगली गोलंदाजी, बॅक ऑफ द हँड चेंडूला पिच केलं, हा चेंडूला डॉट. आज निखिल केनेची बॅटिंग जरूर पाहायला मिळेल. काल तो थोडासा बॅकफुटला होता. आज एनर्जी असेल कारण की आज संडे आहे, सुपर संडे, रविवारचा दिवस. एनर्जी त्याच्याकडे असेल आज, यात मात्र शंका नाहीये आणि आज त्याची फटकेबाजी चांगली पाहायला मिळेल. कारण तो कालचा दिवस अक्षरशः गाजवला. भूषण पाटीलने गाजवला. आता सध्याच्या घडीला कुठला संघ त्यांच्या अगेन्स्ट फाईट करेल सेमीफायनल क्रमांक 2 मध्ये हे देखील पाहावं लागेल. आता मात्र धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचेल. आठ धाबा धावफलकावरती. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. 8 धाबा धावफलकावरती जोडल्या जातात. आता 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 11 धावेंची आवश्यकता. 12 चेंडू आणि 11 धावेंची आवश्यकता असेल. चला, आपल्याकडे संधी असेल, देऊयात संधी डीजे मास्टरला. ऐकूयात एक सुमधुर संगीत. येस, ओ टू डीजे. अशा गोलंदाजी ट्रॅक वरती प्रेम वरती जबाबदारी आहे. ओ, तेज सरळ चेंडू. सामना अजूनही संपलेला नाही असं सांगत असताना मधाच्या आतमध्ये प्रेमचा हा चेंडू पाहायला मिळाला. आता 11 चेंडूने जिंकण्यासाठी देखील 11 धावेंची आवश्यकता असेल. चेसिंग अँड रेसिंग कंपल्सरी या स्पर्धेचा नियम आहे आणि सातत्याने चांगल्या मॅचेस आपण पाहिल्यात या स्पर्धेमध्ये. ओ, मिस्टामिंग बॅटची लिडिंग एज डाऊन दी बोर्ड क्षेत्ररक्षक आणि आता मात्र पहिला विकेट आपण पाहतो निखिल. त्याच्यानंतर आता फलंदाज साहिल बाद होतोय. सलामीशी जोडी आता तंबूच्या आशेला. सामन्यामध्ये ट्विस्ट, फलंदाज बाद.
काणिप नाथांचं गुणगान गाणारे संगीत, कारण की मडीच्या डोंगरावर आज आपण पाहिलं तर नक्कीच सोहळा रंगलाय, भक्तिमय आनंदमय सोहळा रंगलाय. परंतु आपण पाहिलं तर मच्छिंद्रनाथांची जी समाधी तिथे मात्र अजूनही आपण पाहिलं तर थोडासा संघर्ष सुरू आहे. आई भवानी शक्ती दे, मलंगी गडाला मुक्ती देव हा नारा तमाम हिंदूंच्या वतीनं दिला जातोय आणि लवकरच मलंगगड मुक्तीशी देखील घोषणा होईल, यात मात्र शंका नाही. परंतु सध्याच्या घडीला हे मॅच देखील आपण पाहतोय. प्रेम देखील चांगली गोलंदाजी करतोय. धावसंख्या धावफलकावरती आता आपल्याला पाहायला मिळेल 9व्या आकड्यावरती कॉन्स्टंट आहे. जिंकण्यासाठी अजूनही 10 बनवायचे आहेत आणि चेंडू शिल्लक आहेत 9. आता एक धाव एक्स्ट्राशी आपण पाहतोय बॉलांपेक्षा, कारण की आता समीकरण वेगळं झालंय. हो, रायझिंग अँड सरप्राइजिंग डॉट बॉल. अंशी भास्कर यांनी देखील चांगलं ड्रोन कव्हरेज केलंय. गोलंदाज तयार, गोलंदाजी ट्रॅक वरती. ओ फुलटॉस समोरच्या दिशेला खेळून काढलेत. क्षेत्ररक्षक पोहोचतात त्यांच्या आवाक्याच्या दूर आणि चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. हा दमदार चौकार. चांगली बॅटिंग राहिली आहे. चौकार आला. आता धावसंख्या धावफलकावरती 12 वरती जाऊन पोहोचली आहे. 7 धावा अजूनही बनवायच्या आहेत आणि चेंडू 13 धावा झाल्यात आणि 6 धावा अजूनही बनवायच्या आहेत आणि चेंडू शिल्लक असतील 7 मध्ये 6 बनवायच्यात. हा चौकार थोडस महागडा ठरेल टीम बीनार साठी, यात मात्र शंका नाहीये. 7 मध्ये 6. ओ सेन्सिबल क्रिकेट. क्षेत्ररक्षक इथे आहे. ओ करतायत काय क्षेत्ररक्षक इथे मात्र नक्कीच आपण पाहिलं तर सेन्सिबल क्रिकेट राहिलाय. आता मात्र सामना अंतिम मोमेंटला आलाय. 6 चेंडू जिंकण्यासाठी 5 धावांची आवश्यकता. अनिल बखारे आपण देखील या पाण्याची व्यवस्था या स्पर्धेसाठी त्यांच्या वतीनं लाभली आहे. त्यांचं देखील आपण आयोजकांच्या वतीनं आभार व्यक्त करूयात. जितू मांजरे देखील त्यांच्या सोबतीनं येतात. वेलकम, आपलं सरसर्तिक स्वागत असेल. चला आपण जास्तीचा वेळ आता घेऊ नका, कारण की आपण विचार केला तर 2 मॅचेस शिल्लक आहेत. 4:30 वाजलेले आहेत. त्या अनुषंगाने आता वेळ आपण खर्च करू नका. 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 5 धावांची आवश्यकता असेल. गोलंदाजी ट्रॅक वरती आता कौशल वरती ही जबाबदारी असेल. जबाबदारीने गोलंदाजी करावी लागेल, कारण की आता मात्र सामना कुशल मोमेंटला आलाय. चला पण वॉश ऑन करा. 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी आता धावा बनवायच्या, त्या म्हणजे तब्बल चांगली गोलंदाजी राहिली आहे आणि हा चेंडू आलाय डॉट. आता 5 चेंडूने जिंकण्यासाठी 5 धावांची आवश्यकता. युवराज, काय वाटते तुला, कसं काय आता घडतील आणि कसं काय होईल? रिव्ह्यू घेतलाय का? रिव्ह्यू ऑलरेडी तुमचा इथे मात्र एक रिव्ह्यू आहे का बॅटिंग करणाऱ्या संघाचा? यस, रिव्ह्यू आहे, त्यांनी घेतला होता. तो रिव्ह्यू सक्सेसफुल राहिला होता. चेक केलं जाईल. गोलंदाजी करणाऱ्या संघाचा रिव्ह्यू गमावलाय, परंतु बॅटिंग करणाऱ्या संघाचा एक रिव्ह्यू शिल्लक आहे. त्या अनुषंगाने आपण त्याचा पुरेपूर उपयोग करूयात.
रिव्ह्यू अनसक्सेसफुल, इट्स अ फेअर डिलिव्हरी. आता रिव्ह्यू देखील गमावलेल्या दोन्ही संघाने. आता जिंकण्याचं समीकरण 5 चेंडू आणि जिंकण्यासाठी 5 धावेंची आवश्यकता आहे. लो स्कोरिंग सामना, परंतु भिनार संघाने इथे अजूनही सामन्यामध्ये आपलं अस्तित्व कायम ठेवलंय. 5 चेंडू आणि जिंकण्यासाठी 5 धावेंची आवश्यकता. हो, सॉफ्टहँड खेळला तो. हो, तिथे क्षेत्ररक्षक थोडेसे अडकले आणि चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. हा दमदार चौकार. चला, आपण खिलाडू कक्षामध्ये बसायचं विनंती असेल खिलाडूंना, कारण की स्पर्धा अतिशय शिस्तबद्ध आहे. आपण खिलाडू कक्षामध्ये थांबायचा. स्कोर इज लेवल. आता एका धावेची आवश्यकता असेल. चेंडू शिल्लक असतील 4 आणि 4 मध्ये बनवायचे 1 धाव. कंपल्सरी 1 धाव बनवावी लागेल. चांगला खेळ राहिलाय सध्याच्या घडीला टीम भिनारच्या वतीनं. हो, सॉफ्टहँड खेळलेत आणि इथे सामना होतोय फिनिश. सामना जिंकलाय टीम आई गावदेवी सोरगाव या संघानं आणि सोरगाव संघ एका ट्रॉफीचा हकदार बनतोय. खूप खूप अभिनंदन.